नमस्कार मंडळी, आपण आज बनवतोय चाकवताची गरगटी भाजी. चला तर मग आपण चाकवताची भाजी करूया. कुकरला आपण भाजी लावून घ्यायची, 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. भाजी आता शिजलेली आहे. आता आपण भाजीला फोडणी देणार आहे. फोडणीसाठी पातेलं गॅसवर ठेवायचं, त्याच्यामध्ये तेल ओतायचं. तेल ओतून झालं की आपण त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. चाकवताची भाजी एकदम छान लागते. आता पातेलं तापलेलं आहे, आपण त्याच्यात तेल ओतूया. तेलामध्ये जिरं टाकून घ्यायचं. भाजीतलं पाणी ओतून घ्यायचं आपण आणि त्या भाजीच्या ह्याच्यामध्ये आपण आता बेसनपीठ टाकून घेतोय. 2 चमचे बेसनपीठ टाकायचं. भाजी चांगली हाटून घ्यायची आणि नंतर मग आपण ती फोडणीमध्ये ओतायची. इकडं पातेल्यामध्ये तेल ओतून जिरं टाकलेलं आहे. जिरं चांगलं आता तडतडायला लागलेलं आहे बघा. आता त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. तर मी ही हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली. त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे. थोडीशी मिरची उरलेली त्या भाजीमध्ये टाकून घ्यायची आणि परत एकदा ती चांगली मिक्स करून घ्यायची. आता आपण हिरवी मिरची चांगली भाजली की आपण त्याच्यामध्ये ही हाटून घेतलेली भाजी त्यात ओतायची. थोडीशी हळद टाकायची, थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं. आता आपण ती भाजी त्याच्यात ओतणार आहे. आपल्याला जेवढी पाणी पाहिजे तेवढं आपण त्याच्यात पाणी ओतू शकतो आणि पातळ अशी गरगटी भाजी बनवू शकतो. ही भातावर खायला चांगली लागते. भाकरीबरोबर, ज्वारीची भाकरी, चपाती, बाजरीची भाकरी ह्याच्यासोबत आपण ती खाऊ शकतो. चाकवताची भाजी ही थंडीच्या सीझनमध्ये येते आणि आपण ज्या ज्या भाज्या ज्या ज्या सीझनमध्ये येतात त्या त्या भाज्या आपण खायला पाहिजेत. आपल्या शरीरासाठी त्या चांगल्या असतात. बघा आता आपण भाजी जी हाटून घेतलेली होती ती त्याच्यात ओतली आता आपण. आणि आता बघा आपली ही गरगटी भाजी तयार झाली. आपण त्यात पाणी ओतले थोडंसं, कारण थोडी आपण ती पातळ बनवणार आहोत. छान तिला आता उकळी आलेली आहे. मी आता अजून थोडंसं त्यात पाणी ओतते आणि त्याच्यासोबत आपण आता गरमागरम ज्वारीची भाकरी करणार आहोत. तर भाजी झाली की आपण भाकरी करून घेणार आहे.